नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ यांच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत की आपल्या शरीरामध्ये ज्या काही ऊर्जा उत्पन्न होतात किंवा ज्या ग्रहण होतात त्याचं डिस्चार्जिंग कसं करायचं। तर आपली जी प्राण ऊर्जा आहे ती डिस्चार्ज कशी होते आणि कुठल्या एक्सटेंटला आपल्याला ते जाणवतं हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये एका सुंदर उदाहरणाच्या माध्यमातून बघितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ज्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा असतात त्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय करतात आणि त्याचं डिस्चार्जिंग कसं होतं। तर ज्या क्षणी आपल्याला हे रिअलायझेशन होतं की आपली प्राण ऊर्जा ही प्रमाणामध्ये डिस्चार्ज झालेली आहे, त्याची जाणीव ज्यावेळेला आपल्याला होते त्यावेळेला ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा ज्यावेळेला आपण योगाच्या माध्यमातून त्यांचं आवाहन करतो त्यावेळेला ह्या ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रभावित होत असताना आपल्या जे चक्र आहेत किंवा ज्या आपल्या सेल आहेत त्या चार्ज आणि संतुलित करत असतात। योगाच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत असतो त्यावेळेला एक क्षण असा येतो की ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित झाल्यानंतर आपल्या सेल्स चक्र चार्ज केल्यानंतर देखील काही एक्सटेंट मध्ये त्या शिल्लक राहतात। आता ह्या शिल्लक राहिलेल्या ऊर्जा आपण वापरायच्या कशा किंवा त्याचा डिस्चार्ज कसा करायचा, तर ह्या सगळ्याचा कंट्रोल हा आपल्या मेंदूकडे असतो। काही केसेस मध्ये ज्या वेळेला आपण योग अभ्यास पूर्ण करतो आणि समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो त्यावेळेला अनुभवांनी आणि त्या प्रोसेसची रिपिटेशनच्या माध्यमातून आपला मेंदू इतका ट्रेन होतो की कुठल्या क्षणी आपल्याला प्राण ऊर्जा आपली डिस्चार्ज करून मेंटेन करायची आणि ह्या ऊर्जांचा आपल्याला एक्सेप्टन्स करायचा आहे हा आपला मेंदू ठरवत असतो। आणि ज्या वेळेला हा आपला मेंदू प्राण ऊर्जा बॅलन्स करून ह्या ऊर्जांना ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला उर्वरित ऊर्जा ज्या एक्सेस प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत किंवा प्रवाहित त्यांचा असर अजून आहे, तर ह्या सगळ्या ऊर्जा आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून वर्कआउट करत असतात। आता सबकॉन्शियस माइंड याचा वापर कसा करतो किंवा मेंदूचा आणि ह्या ऊर्जांचा नक्की काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत नक्कीच, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।